ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जय हो राधा गोविंद राधे। जय हो राधा कृष्ण चंद्र राधे। जय हो गुरुदेव प्रभुपाद। श्री प्रभुपाद की जय। श्री राधा गोविंद की जय। ओके, हरे कृष्णा एव्हरीवन. तर श्री राधा कृष्णाच्या चरणात नमन करून आणि श्रील प्रभुपादजींच्या चरणात नमन करून आज आपण करणार आहोत अध्याय 5 कर्मयोग, म्हणजेच कृष्ण भावना भावित क्रिया. ओके, ठीक आहे. बघा, अध्याय 4 मध्ये आपण काय काय पाहिलं होतं. कृष्णाबद्दल अतींद्रिय ज्ञान, सर्व मार्गांची ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थेचा निर्माता म्हणून कोण आहे? कृष्ण आहे. कर्मयोग बद्दल आपण पाहिले. ठीक आहे, कर्मी अकर्मी विकर्मी आपण हे कर्म पाहिले होते. त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होतो, है ना. आपण पाहिलं की जेव्हा आपण सॅक्रिफाईस करतो, है ना, त्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. हे सगळं आपण पाहिलं. पारंपरिक ज्ञानाचा सारांश. आणि एक गोष्ट आपण पाहिली की जे आपण कर्म करतो तर आपण काय करायचं आहे? फळांचा त्याग करायचा आहे. फक्त कर्मांवर फोकस करून करायचं. ठीक आहे, या गोष्टी कव्हरअप झालेल्या आहेत. आज काय पाहणार आहोत बघा. संन्यास किंवा कर्मयोग म्हणजे काय श्रेष्ठ? संन्यास घ्यायचा की कर्म करायचे? कर्मयोग ते संन्यास. निष्काम कर्म कर्मयोग आणि संन्यास म्हणजे संन्यासून कर्मयोग पर्यंत. निष्काम कर्म बंधनातून मुक्त करते आणि सर्वोच्च वर लक्ष केंद्रित करून मुक्ती. या सगळ्या गोष्टी आज आपण कव्हर अप करणार आहोत. ठीक आहे, पुढे श्लोक 1. ओके, श्लोक 1 आहे अर्जुनाचा गोंधळ. 1 सेकंड मला द्या. ओके, अर्जुना वाचा संन्यासं कर्मणा कृष्णा पूर्णयोगं च शंससि यच्छेयं यतयोरेकं तन्मय ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन काय म्हणाला? हे कृष्णा, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता. 1 सेकंड, काहीतरी
ओके, सॉरी, थोडा इंटरप्शन झाले त्यामुळे. हा, तर अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करतात. आता तुम्ही कृपया मला निश्चितपणे सांगाल की या दोघांपैकी कोणता अधिक फायदेशीर आहे. म्हणजे अर्जुनला आता कन्फ्युजन झालंय. कृष्णा काय बोलले की तुला कर्माचा त्याग करायचा आहे का? कृष्णा असं बोलले की अर्जुन तू कर्माचाच त्याग कर. पण अर्जुनला मात्र इथे हा कन्फ्युजन आहे की कर्माचा त्याग करायचा की कर्म करायचे, एक्झॅक्टली मी करू काय. तुम्हाला काय वाटतं? चला मी तुम्हाला क्वेश्चन विचारते. तुमच्यासाठी चॅट बॉक्स ओपन आहे. ओके, आता तुम्ही इथे टाइप करा, तुम्हाला काय वाटते, काय श्रेष्ठ आहे? कर्म करणे श्रेष्ठ आहे की संन्यास घेणे श्रेष्ठ आहे? तुमच्याप्रमाणे बघा, संन्यास उत्तर पण येऊ शकतं, कर्म उत्तर पण येऊ शकतं, पण तुमच्या हिशोबाने काय? ओके, कर्म करणे, कर्म. अजून कोणाचं? ओके, कर्म, कर्म, ठीक आहे. आपल्याला सगळ्यांना काय वाटतं की कर्म करणे श्रेष्ठ आहे. आता ठीक आहे, आता अर्जुनला हा कन्फ्युजन आहे. आता कृष्ण यावर काय प्रतिक्रिया देतात ते आपण पाहू. त्याआधी हे बघा की कृष्ण अर्जुनाच्या युक्तिवादाचा पराभव करतो. म्हणजे भगवद्गीता आपण स्टार्टिंगला पाहिलं होतं की करुणा, आनंद, पापी प्रतिक्रिया आणि पारिवारिक परंपरा नष्ट होतील. तर या चारही गोष्टी आपण कव्हर अप केल्या. बघा, करुणाबद्दल काय काय ज्ञान दिला होता श्रीकृष्णाने, त्यांनी अर्जुनाला त्याबद्दल सांगितलं की तुला यांबद्दल करुणा आहे, पण पुढे जाऊन तुला हेच हसतील आणि हेच तुला असं समजतील की हा युद्ध करू शकला नाही आणि तुझा उपहास उडवतील. ठीक आहे. त्यानंतर आनंद, आपण पाहिलं की कोणतीही गोष्ट जर आपल्याला प्राप्त सुद्धा झाली आणि कोणती गोष्ट आपल्याकडून दूर जात आहे, तरी आपण कोणत्याच गोष्टीचा जास्त आनंद पण करून घ्यायचा नाही आणि जास्त दुःख पण करायचं नाही. पापी प्रतिक्रिया, अर्जुनला वाटते की तो पाप करतो आहे, पण मात्र तो एक क्षत्रिय आहे, तो हा त्याचा कर्म झाला की त्याला युद्ध करावं लागेल. पारिवारिक परंपरा नष्ट होतील, तर जर त्याने कर्म नाही केले तर त्याप्रमाणे हे वाटेल की जिथे हिंसा पाहिजे, म्हणजे एका प्रकारे म्हणूया की जिथे त्याने कर्म करायला पाहिजे होते त्या ठिकाणी अर्जुनने कर्म केले नाही, असं लोक तुला बोलतील आणि असं खरंच बोलणार. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, बघा नेक्स्ट. परंतु जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे आणि जो केवळ आत्म्यातच तृप्त असतो, पूर्ण तृप्त असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य नसते. कोणतेही कर्तव्य नाही. त्यासाठी काय गरजेचं आहे? आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कारचा ज्ञान प्राप्त होणे. बघा, तुम्हाला हे तर कळालं की आत्मसाक्षात्कार एक्झॅक्टली काय आहे आणि एका प्रकारे आत्म्याला जाणून घेणे, आत्म्यामध्ये रममाण होणे. म्हणजे कोणात रममाण होणे सांगा बरं? एक्झॅक्टली कोणात रममाण होते? आपण म्हणतो आत्म्याशी कनेक्ट व्हा. आत्मसाक्षात्कार आपण शिकतोय तर कोणासाठी, कोणाशी एक्झॅक्टली आपण कनेक्ट होत आहोत? येस, कृष्णाशी. ठीक आहे, तर एक्झॅक्टली आपण कृष्णाशी कनेक्ट होत आहोत. आत्मसाक्षात्कार झालेल्या मनुष्याला त्याचे विहित कर्तव्य पार पाडण्याचा कोणताही हेतू नसतो किंवा असे कार्य न करण्याचे कोणतेही कारण नसते. तसेच त्याला इतर सजीवांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. ज्याला आत्मसाक्षात्कारचा ज्ञान प्राप्त झाला आहे त्याचे जे काही कर्तव्य असते, म्हणजे जे काही त्याचे कर्तव्य असते, त्याला एक्झॅक्टली कळते की त्याचे काय कर्तव्य आहे आणि त्याला हेही माहिती आहे की त्याला ते पार पाडायचे पण आहे की नाही पाडायचे आहे. जर पाडायचे आहे पार तर तो बरोबर व्यवस्थित करणार, पण नाही करायचे तर तो नाही करणार. एक्झॅक्टली जर तुम्हाला सांगू ना, तर तो मनुष्य खूप स्टेबल असतो ज्याला आत्मसाक्षात्कारचा ज्ञान प्राप्त झालेला होता. इन शॉर्ट, जो कृष्णाशी कनेक्ट झालेला आहे. ओके, आणि तो कोणत्याही सजीवावर अवलंबून राहत नाही, तो इंडिपेंडंट राहतो. म्हणजे इनफॅक्ट म्हणूया पॅरेंट्सवर सुद्धा तो अवलंबून नसतो कोणत्याही गोष्टीसाठी. बघा, आपल्याला नेहमी जेव्हा आपण छोटे असतो तेव्हापासून आपल्याला असं शिकवतात की तू
कोणावर अवलंबून राहू नको, तू इंडिपेंडंट बन. कुठे ना कुठे आपल्याला हे गोष्टी आपले जे घरवाले असतात, घरदार असतात ते सांगतात आपल्याला असं, हे ना, की कोणावर तू इंडिपेंडंट राहायचं नाही असं. तर ते का म्हणतात आपल्याला एक्झॅक्टली, की आपण हे भगवद्गीतामध्ये पण पाहिलं की तुम्ही कोणासाठी एक आयडल बना, पाहिलं होतं. तर त्याचप्रमाणे आपणही कोणावर अवलंबून राहायचं नाही, ही गोष्ट पण आपल्या मागच्या पिढीने आपल्याकडून शिकली पाहिजे. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला हा ज्ञान हळूहळू प्राप्त होतोय, तुम्हाला ही गोष्ट माहित पडली की आत्मा ही जी आहे ही खूप पवित्र आहे. ठीक आहे. आणि आत्माशी कनेक्टेड होणे, मी तुम्हाला सांगते की आपण आणि कृष्णामध्ये कर्टन आहे, पडदा नसतो का, खिडकीला लावतो आपण पडदा, तसा पडदा म्हणजेच तसा कर्टन आपल्यामध्ये आणि कृष्णामध्ये आहे. ते आपल्या मध्येच आहे, पण मात्र ते आपल्याला दिसत नाही. ते आपल्या जवळच आहे, पण आपल्याला वाटतं की ते खूप दूर आहे. ओके, पुढे. हे परंतप केवळ द्रव्य ज्ञानापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पाठ सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसन दिव्य ज्ञानामध्ये होते. बघा की हे पाठ जे काही ज्ञान आहे, म्हणजे जे काही द्रव्य आहे, सगळ्या द्रव्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे, ज्ञान. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की खूप सारे असे वेगवेगळे ग्रंथ आहेत, खूप सारे पुराण आहेत, खूप सारे पुराण लिहिलेले आहेत, पण सगळ्यात श्रेष्ठ जे पुराण आहे किंवा सगळ्यात श्रेष्ठ जे ग्रंथ आहे ते फक्त भगवद्गीता आहे. तुम्ही कोणताही ग्रंथ किंवा कोणतीही वेगळी पुस्तक वाचू नका, आपण फक्त एक रिकमेंडेशन असेल की भगवद्गीता वाचा. लाईफ मध्ये कोणतीही पुस्तक वाचली नाही तरी काही हरकत नाही. पण आता एक गोष्ट सांगू का, जर तुम्ही फक्त अशी भगवद्गीता वाचायला सुरू केली असती स्टार्टिंगला, तर तुम्हाला ती कळाली नसती, कारण आपल्याला त्याचा बेसिकच माहित नसतो जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो. पण आता तुम्ही सेशन अटेंड केले बरोबर, म्हणजे कुठं ना कुठं चॅप्टरचा पूर्ण सारांश आपण समजून घेतलेला आहे, फक्त त्याला अजून डीप मध्ये तिथे डिस्क्राईब केले ते तुम्ही वाचणार आहात. तर काय करा ना, हे तुमचे सेशन संपले की भगवद्गीता वाचायला सुरुवात करा. सेशन संपले त्याची वेळ पण पाहू नका, आतापासूनच भगवद्गीता वाचायला सुरुवात करायची. रोज फक्त एक पेज वाचायचा, जास्त पण नाही सांगत, एक पेज वाचायला 2 मिनिटं पण नाही लागणार, किंवा 2 पेज वाचायचे फक्त. एक हे नियम धरून घ्या की रोज आपल्याला भगवद्गीतेचा 1 पान किंवा 2 पान वाचायचे आहे आणि तुम्हाला ते व्यवस्थित कळेल, आता ही गॅरंटी आहे. आणि जेव्हा तुम्ही वाचणार ना, तर तुम्हाला अजून जो तुमचा ज्ञानात तुम्ही घेतलाय त्याची अजून वृद्धी होणार, म्हणजे अजून ते तुम्हाला कळेल बाकीच्या गोष्टी सुद्धा. कारण हे सगळं त्या वहीत लिहिलेलं असेल, फक्त काय असेल, थोडं अजून डिस्क्राईब केलेलं असेल, तिथे तात्पर्य दिलं असेल. आणि भगवद्गीता रिकमेंड केली होती मी श्रीला प्रभुपादजींची, जे आपण आता वाचतोय. ओके, नेक्स्ट. म्हणून अज्ञानामुळे तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकांचे ज्ञानाच्या शस्त्राने नाश केले पाहिजे. हा अज्ञान तुझ्यात आलेला आहे, निर्माण झाला आहे. कशाचा अज्ञान? शंकांचा. अर्जुनला शंका उत्पन्न होत आहे, तर याला संपवण्यासाठी ज्ञानाचा शस्त्र वापरला पाहिजे आणि ज्ञानाचा शस्त्र वापरून तुझ्या अज्ञानाचा आपण नाश केला पाहिजे. हे भरत, योगाने सज्ज होऊन उभे राहा आणि लढा. अर्जुन परत म्हणताय, ही लाईन तुम्हाला खूप वेळा ऐकायला भेटणार. अर्जुन उठ, युद्ध कर, अर्जुन उठ, युद्ध कर. पण अर्जुन ऐकणारच नाही, त्याला ऐकायचंच नाहीये युद्ध कर. शेवटच्या अध्यायामध्येच तो ऐकतो. म्हणजे काय माझं बोलण्याचं तात्पर्य, की असं नाहीये की कृष्ण जेव्हा सांगत होते अर्जुनला, हा ज्ञान देत होते, तर असं म्हणत होते, अर्जुन चॅप्टर 1, अर्जुन विषाद योग, असं नाही सांगत होते बरं का. नाही तर तुम्ही म्हणणार त्यांनी एकसाथ पूर्ण सांगून दिली, 35 मिनिट्स मध्ये संपवून दिली होती भगवद्गीता सांगून, आणि अर्जुन रेडी झाला 35 मिनिट्स मध्ये युद्ध करायला. त्यात ते किती वेळा हे बोलले की अर्जुन उठ, सज्ज हो, युद्ध कर, तुझा अज्ञानाचा नाश कर, ज्ञानाची प्राप्ती कर, उठ आणि युद्ध कर.
आता बघा अर्जुनाचा काय मात्र गैरसमज झाला, पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिलेला आहे. कोरड्या मानसिक अनुमानापेक्षा भक्ती सेवा उत्तम. म्हणजे आपण जी मानसिक अनुमान लावतो ना, आपल्या डोक्याने जे अनुमान आपण लावतो त्यापेक्षा भक्ती सेवा उत्तम. दुसरा अध्याय म्हणजे श्लोक, दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने वर्णन केलेले आत्म्याचे ज्ञान. दुसऱ्या अध्यायामध्ये विहित कर्तव्य स्पष्ट केलेले आहे. दुसऱ्याच अध्यायामध्ये फलदायी क्रियाकलापांचे आत्म्याचे अडकणे, म्हणजे फलदायी जे फल प्राप्तीच्या ज्या क्रिया आपण करतो तर त्यात आपली म्हणजे त्याच्यातच आपली आत्मा अडकलेली आहे याप्रमाणे. त्यानंतर दुसऱ्याच अध्यायात भक्ती सेवेद्वारे कर्मफळातून मुक्तीची प्रक्रिया स्पष्ट करते. म्हणजे जी भक्ती सेवा करतोय आपण, जे कर्मफळातून मुक्तीची प्रक्रिया स्पष्ट होते. हे तिसरा अध्याय मध्ये ज्ञानातील व्यक्तीसाठी कोणतेही कर्तव्य नाही हे स्पष्ट केले आहे. जे ज्ञानातील व्यक्ती आहे त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य नाही, ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, असा आहे. अध्याय 4 मध्ये सर्व यज्ञांचा शेवट ज्ञान प्राप्तीच होतो. म्हणजे कोणतेही तुम्ही यज्ञ करा तर शेवट तर ज्ञान प्राप्तीच आहे. सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. म्हणजे फक्त दिव्य ज्ञानामध्ये सगळं काही आहे. सगळे कर्म जे आहे एका प्रकारे दिव्य ज्ञानामुळेच आपल्याला सगळं काही प्राप्त होते. आणि चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात कृष्णाने पुन्हा अर्जुनला उठून युद्ध करण्यास सांगितले. त्यामुळे अर्जुन गोंधळात पडला. संन्यास घ्या किंवा काम करा. म्हणजे इतका त्याला गैरसमज झालाय या श्लोकात आणि इथे त्याला इतका गैरसमज झालाय. म्हणजे त्याला कळत नाही, त्याला वाटतं ज्ञानच श्रेष्ठ आहे. म्हणजे मग भक्तियोग कुठे गेला? मग आता देवाला ते सुद्धा त्याला शिकवावं लागेल की अरे बाबा भक्तियोग श्रेष्ठ आहे, ते सुद्धा पुढे येणार, पुढच्या अध्यायात आहे ते. अजून आपण 5th अध्यायावर आहोत ना. इतक्या लवकर अर्जुनचा गैरसमज कसं काय दूर करणार तुम्ही? इतक्या लवकर नाही होणार. 18 अध्यायापर्यंत आपल्याला जायचं आहे अजून. ठीक आहे, मग आता त्याला परत एक कन्फ्युजन काय वाटलं की कृष्ण आता त्याला परत म्हणताय की उठ आणि युद्ध कर. मग बाबा मी आता काय करू? संन्यास घेऊ की युद्ध करू? एक्झॅक्टली मी करू काय? झाला कन्फ्युजन परत. आधीच तो बिचारा कन्फ्युजन मध्ये होता, आता परत त्याला अजून कन्फ्युजन झालेलं आहे. आता पुढे बघा, श्लोक 2 मध्ये शंका दूर करणे. बघा काय सांगितलं. श्री भगवान वाचा संन्यासं कर्मयोगश्च निःश्रेयस्करावुभौ तयोस्त कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. परमात्म्याने उत्तर दिले, काय बोलले बघा. कर्माचा त्याग आणि भक्ती हे दोन्ही मुक्तीसाठी चांगले आहे, परंतु या दोघांपैकी भक्ती सेवेतील कार्य कर्म त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. काय बोलले? कर्माचा त्याग आणि भक्ती हे केव्हा श्रेष्ठ असतात? जेव्हा आपल्याला फक्त मुक्ती पाहिजे आहे. पण या दोघांपेक्षाही भक्ती सेवेतील कार्य म्हणजे कर्म करणे त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. इन शॉर्ट काय बोलले कृष्णा की काय श्रेष्ठ आहे? कर्म श्रेष्ठ आहे. की अर्जुन जे कर्माचा त्याग करणे किंवा भक्ती या दोघी गोष्टी जेव्हा मुक्तीसाठी चांगल्या आहे, पण मात्र या दोघांपेक्षाही श्रेष्ठ आहे भक्ती सेवेतील कार्यकर्म. आता भक्ती सेवेतील कार्यकर्म म्हणजे काय? की जे कृष्णाला अर्पित करून केलेले जे कर्म असतात त्याला म्हणतात भक्ती सेवेतील कार्यकर्म. आता ते कसे ते पण पुढे माहित पडेल. पण चला मी आता एक एक्झाम्पल म्हणून सांगते की मी ऑफिसला जाते. फॉर एक्झाम्पल मी ऑफिसला जाते, मला महिन्याचा 40,000 पगार भेटतो, 40,000. आता मला तो पगार भेटतो आहे तर मी त्याला कुठे कुठे युटिलाइज करायला पाहिजे? तर फॉर एक्झाम्पल मी पहिले तर माझ्या स्वतःच्या नीड्स पूर्ण करणार ना, घरात लागेल मला खर्च वगैरे तो मी पूर्ण करेल. मग त्यानंतर माझं काही बँक वगैरेचं असेल तर त्यात मी पैसे वगैरे टाकेल. मग एक असं असेल की जेव्हाही माझा पगार होईल मी कृष्णासाठी काहीतरी करेल. म्हणजे मी कृष्णाच्या नावाने लोकांमध्ये
आपण म्हणूया अन्नदान करीन किंवा कोणत्या मंदिरात अन्नदान करील, की म्हणजे प्रसादांसाठी माझे पैसे देणार, किंवा म्हणूया अशा प्रकारे मी कृष्ण सेवेमध्ये पैसे काय केले, युटिलाइज केले. ठीक आहे, तर हा तुमचा श्रेष्ठ कर्म झाला. म्हणजे तुम्ही तुमच्या पूर्ण दिनचर्यामध्ये कुठे कृष्णासाठी कर्म करता आहे. आणि कृष्ण असं नाही म्हणत की माझ्यासाठी कर्म करतोय म्हणजे माझ्या मंदिरात येऊन दानपेटीमध्ये पैसे टाकून जा. नाही, दुसऱ्यांना आनंदित ठेवणे, दुसऱ्यांची मदत करणे कृष्णाला सगळ्यात जास्त प्रिय आहे. ठीक आहे, चला पुढे. फलदायी क्रियाकलापांचे राजा नृगचे पतन. राजा नृगचे सुद्धा पतन झाले, की राजा नृगला फलदायी कृत्ये यज्ञ आणि दान करणे आवडते. ते यज्ञ पण करायचे आणि खूप त्यांनी दान पण केला. पण त्यांची फक्त एक चूक झाली, की ते 2 ब्राह्मणांना असंतुष्ट करून पापी परिणामी चौकशी केल्याने बराच काळ सरडा होते. म्हणजे काय झालं होतं, की ते खूप छान म्हणजे चांगले होते, ते खूप चांगले कर्म करायचे, यज्ञ दान करायचे, पण तरीही त्यांनी फक्त एक वेळा 2 ब्राह्मणांना असंतुष्ट ठेवलं. ठीक आहे, म्हणजे काय झालं होतं, की एक गाय म्हणून आली होती आणि एक ब्राह्मण बोलला की ही माझी गाय आहे, दुसरा ब्राह्मण बोलला की ही माझी गाय आहे. तर यामुळे ते एका प्रकारे लढाई सुरू झाली. तर ते सोडवू शकले नाही आणि कुठे ना कुठे दोघे ब्राह्मणांना त्यांनी असंतुष्ट केलं. तर त्यामुळे त्यांना श्राप लागला सरडा होण्याचा. राजा नृग फलदायी क्रियाकलापांच्या निरर्थकतेची कबुली देतो, म्हणून भक्ती सेवा ही केवळ आत्म्यासाठी शुभ क्रिया आहे. फक्त आत्म्याला शुद्ध करण्यासाठी भक्ती सेवा श्रेष्ठ आहे. आणि मग नंतर कृष्णाने त्यांना म्हणजे कृष्णाचा जेव्हा टच झाला, स्पर्श केला कृष्णाने त्यांना, म्हणजे त्यांना असं सांगितलं होतं की जेव्हा महापुरुषोत्तम कृष्णा त्यांना टच करेल ना, तेव्हा त्यांचा म्हणजे तेव्हा त्यांना मुक्ती भेटेल. मग त्यानंतर त्यांना मुक्ती भेटली होती. बघा बरं, त्यांची एक चूक त्यांना कुठे घेऊन आली. पुढे, त्यागाची योग्य समज. मोक्ष प्राप्तीसाठी आसुसलेले लोक जेव्हा परमात्म्याशी संबंधित गोष्टीचा त्याग करतात व असे मानतात की त्या गोष्टी भौतिक आहेत, तेव्हा त्यांचा त्याग अपूर्ण असे म्हणतात. म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी जे लोक आसुसलेले असतात, तर मग ते काय करतात की परमात्म्याशी ज्या गोष्टी संबंधित आहे ना, तर त्याचा ते त्याग करतात व काय समजतात की त्या गोष्टी भौतिक आहेत. म्हणजे कृष्णाशी रिलेटेड गोष्टीचा मी त्याग करते आहे मोक्ष प्राप्तीसाठी, आणि ज्या गोष्टींचा मी त्याग केलाय मी त्याला काय समजते, भौतिक गोष्टी आहे, त्या मटेरियलिस्टिक आहे. तर मग काय, हे माझा हा त्याग पूर्ण झाला का? हा त्याग अपूर्ण आहे, हो की नाही? याप्रमाणे म्हणजे त्यागाची सुद्धा योग्य समज पाहिजे. पुढे बघा, कर्मयोग की कर्मसन्यास. काय, जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही किंवा त्याच्या, हे बघा, हे जे श्लोकाचं वर्णन सांगते एकदम व्यवस्थितरित्या ऐकायचंय. ठीक आहे, एकाच हिच्यात ऐकून घ्या तर व्यवस्थित समजेल. जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही किंवा त्याचा फळांची इच्छाही करत नाही, तो सदैव संन्यासी समजला जातो. म्हणजे आपल्या कर्माचा जो द्वेष करत नाही, त्याला तो असे कर्म करीत नाही की त्याच्याने द्वेष उत्पन्न होईल. ठीक आहे, आणि कोणत्याही फळांची इच्छा सुद्धा ठेवत नाही आपल्या कर्माने. असे कर्म करतो की कर्मही केले, चांगलेही कर्म केले तरी कोणत्या फळाची आकांक्षा तो ठेवत नाही, तर तो झाला संन्यासी, त्याला संन्यासी समजला जातो. आणि हे पराक्रमी अर्जुना, सर्व द्वैतांपासून मुक्त झालेला असा मनुष्य भौतिक बंधनावर सहज विजय मिळवून पूर्णपणे मुक्त होतो. आणि अर्जुन, या द्वैतांपासून म्हणजे या भौतिक बंधनातून, हा आपण आता बांधलेलो आहोत या जगात,
मनुष्यांशी म्हणूया किंवा या मटेरियल वर्ल्ड, मटेरियल म्हणजेच काय, हे भौतिक जगत, यात आपण बांधलेलो आहोत. पण या बंधनावर सहज आपण विजय मिळवू शकतो आणि मुक्ती पाहू शकतो. म्हणजेच काय, जर तुम्ही संन्यासी सारखे कर्म केले तर. झालं क्लिअर? यासाठी कृष्णा अर्जुनला कधीच असं बोलले नाही तू उठ जा आणि संन्यास घेऊन घे, हे सगळं सोड, बोलले. इनफॅक्ट ते आपल्याला सुद्धा काय म्हणते की तू कर्म कर, पण मात्र कसे कर्म कर, की आपल्या कर्माचा द्वेष करू नको आणि कोणत्याच फळाची इच्छा ठेवू नको. ठीक आहे, हे झाले तुझे कर्म आणि ह्यालाच म्हणतात संन्यासी. ठीक आहे, नाहीतर असे तर खूप संन्यासी फिरताय आपल्या इथे, आहे की नाही? दिसतात ना सगळ्यांना, खूप संन्यासी फिरतात आता तर. बघा पुढे, तर काय करा, एक सेकंड, परिणामाचा त्याग करा, कृतीचा नाही. म्हणजे परिणाम जो आहे त्याच्याकडे लक्ष नको द्या, तुम्ही कृती करा. अच्छा हे बघा, काय झालं होतं की एक महान संत आहे, त्यांच्या घरी एक वेळा एक वैश्य भेटायला येते. आता ते तेव्हा भक्तीमध्ये त्यांच्या माला जापचा समय असतो, तर त्यात ते त्या वैश्याला काय म्हणतात की तू थोड्या वेळ थांब, माझी माला जाप सुरू आहे. तर ते करतात. परत ती जेव्हा परत पाहते त्यांना येते, तर तेव्हा पण ते भक्तीमध्येच संलग्न असतात, माला जापच सुरू असतो. तर तितक्या वेळ जेव्हा ती उभी राहते ना, म्हणजे त्यांनी कधीच आपली भक्ती त्या वैश्यासाठी, ती का आली तिच्याशी बोलू त्यासाठी कधीच भक्ती सोडली नाही. पण ती वैश्या मात्र हे पाहून ना तिच्या मनात सुद्धा भक्ती जागृत झाली. इतका पॉवर असतो भक्तीमध्ये. ओके, या इमेज वरून तेच सांगायचं होतं. बघा पुढे काय दिलंय, पुढचा श्लोक खूप छान आहे. जो मनुष्य आसक्तीशिवाय आपले कर्तव्य करतो, परमात्म्याला समर्पण करतो, त्याच्यावर पाप कर्माचा प्रभाव पडत नाही, जसे कमळाच्या पानाला पाण्याचा स्पर्श होत नाही. बघा, जो मनुष्य कोणतीही आसक्ती मनात ठेवल्या विना आपले कर्तव्य पार पाडतो, म्हणजे त्याला काहीच घेणं देणं नाही की पुढे काय परिणाम होणार आहे, पण फक्त त्याला इतकं गरजेचं आहे की मी माझं कर्तव्य पार पाडीन, माझा हा कर्तव्य आहे, माझी ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मला हे पूर्ण करायची आहे, तर त्याच्यावर कधीच पाप कर्माचा प्रभाव पडत नाही, कारण तो त्याचा कर्तव्य करतो आहे. ठीक आहे, त्याचा इंटेन्शन क्लिअर आहे आणि तो कर्तव्य पार पाडतो आहे. जसं खूप छान एक्झाम्पल आहे की जसं कमळाच्या फुलाला पाण्याचा स्पर्श होत नाही, त्याप्रमाणे त्या मनुष्यावर पाप कर्माचा प्रभाव पडत नाही. ठीक आहे, पुढे बघा, जसं की श्रीला प्रभुपाद होते, ते फॉरेन कंट्रीमध्ये गेले. आता तिथे तर भारतातल्या कोणाला माहित पडतंय की श्रीला प्रभुपाद फॉरेनला जाऊन काय करताय. त्यांचं जर झालं असतं मन, तर ते फॉरेनला जाऊन मस्त मजा मारली असती, त्यांनी एन्जॉय केलं असतं लाईफला, सोडू शकत असते ते भक्ती त्यांना. कारण भारताच्या लोकांना थोडी माहित पडतंय की फॉरेन मध्ये श्रीला प्रभुपादजी जाऊन काय करताय, पण त्यांनी मात्र हे केलं का नाही. ते इतक्या लोकांमध्ये राहिले पण मात्र एका कमळाच्या फुलाप्रमाणे राहिले. ठीक आहे, तिथे पण जाऊन त्यांनी काय फक्त भक्ती पसरवली आणि ते एका कमळाच्या फुलाप्रमाणे राहिले, कोणाचाही त्यांच्यावर स्पर्श होऊ दिला नाही. म्हणजेच काय की त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले, जे त्यांच्या गुरुने त्यांना सांगितले होते. फक्त त्यांचा एक कर्तव्य होता, कृष्णा कॉन्शियसनेसला पुढे न्यायचा, आणि तो त्यांनी तिथे जाऊन केला. ठीक आहे, आणि ते फक्त कर्तव्य त्यांनी केलं, बाकी काय परिणाम होईल त्यांनी ते पाहिले नाही. पुढे म्हणजे मनात कुठे ना कुठे त्यांचा हा विचार पण येऊ शकत होता ना की का मी जात आहे पण म्हणजे तिथले लोक मला मानतील का, असं देतील का, त्यांनी हा विचार केला का. बघा, आपल्या मनात जर आपल्याला तुम्ही फॉर एक्झाम्पल घेऊया की
तुम्ही सांगितलं की चला आपण जाऊया बरं कृष्णाचा प्रचार करायला, म्हणजे त्यावेळेस, आता तर काय, आता तर खूप जागांवर आहे प्रचार, पण तरी चला आता पण कुठल्या गावात कृष्णाचा प्रचार आता पण नाही होत, तर आपण गेले सपोज, तर आपण गेले आणि तिथे प्रचार केला, तर आपल्या मनात कुठे ना कुठे आपण परिणाम घेऊनच बसतो की नाही, हो तिथले गावातील लोक तर काही मानतील नाही, ते म्हणतील येऊन गेले हरे कृष्णा बोलत, आपल्या मनात ऑलरेडी आपण रिझल्ट रेडी करून बसतो. पण त्यांनी मात्र हा विचार केला नाही, त्यांनी फक्त कर्तव्य मानून ते गेले आणि निष्ठेपूर्वक त्यांनी तो फक्त कर्तव्य पूर्ण केला आणि त्यांचं फोकस काय होतं, गोल पूर्ण करायचा, फक्त कर्तव्य पूर्ण करायवर त्यांचं ध्यान होतं, लक्ष होतं. ओके. पुढे, नम्र ऋषी खऱ्या ज्ञानाने विद्वान आणि सौम्य ब्राह्मण एक गाय, एक हत्ती, एक कुत्रा आणि कुत्रा खाणारा बहिष्कृत समान दृष्टीने पाहतात. आणि जे नम्र ऋषी असतात ते सगळ्यांमध्ये समानता पाहतात. बघा, सगळ्यांमध्ये कृष्ण आहे, तुमच्यामध्ये कृष्ण आहे, माझ्यामध्ये कृष्ण आहे, सगळ्यांमध्ये कृष्ण आहे. तर जो असा नम्र ऋषी असतो, जो नम्रताने वागतो, तो सगळ्यांमध्ये समभाव ठेवतो. मग तो कोणताही अॅनिमल का ना असो, म्हणजे कुत्रा असो, ब्राह्मण असो, गाय असो, सगळ्यांमध्ये एक समानता. पुढे, एक बुद्धिमान व्यक्ती दुःखाच्या स्त्रोतांमध्ये भाग घेत नाही, जो भौतिक इंद्रियांच्या संपर्कामुळे होते. हे कुंतीपुत्र, अशा सुखांना आरंभ आणि अंत असतो आणि त्यामुळे ज्ञानी मनुष्य त्यात आनंद मानत नाही. आपण म्हणतो ना, तुम्हाला माहिती का, कोणतीही गोष्ट तुम्ही घ्या, तुम्हाला फक्त क्षणभरचा त्यात आनंद भेटेल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिला होता वाटतं, की आपण बघा पाणीपुरी खायला जातो, मग आपण पाणीपुरी खाल्ली की, म्हणजे मला खूप आवडते असं म्हणूया आपण, की आपल्याला खूप आवडते पाणीपुरी, तर मी ठरवलं की आज चला पाणीपुरी खायला जाऊया. मग जाताय, मग मस्त पाणीपुरी खाल्ली, अरे मला खूप आवडते पाणीपुरी, पाणीपुरी पाणीपुरी केलं आणि खाल्ली. किती, 1 तास 2 तास त्याचं राहणार आपल्याला आनंद, 1 तास खूप झाला ना, हे ना, अर्धा तास वगैरे खाल्ली तिथपर्यंत राहतो त्याचा आनंद. मग त्यानंतर आठवते का ती पाणीपुरी तुम्हाला? नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी फक्त आपल्याला क्षणभर साठी आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ज्ञानी मनुष्याला तर हा आनंद, खरा आनंद वाटतच नाही. खरा आनंद आहे कृष्णा, म्हणजे ती अशी गोष्ट आहे की तो तुम्हाला क्षणभर नाही, तो तुम्हाला आयुष्यभर आनंद देऊ शकतो. ठीक आहे, त्याप्रमाणे. पुढे, आता लोकांसाठी काय आनंद आहे? चोरी चकाटी करणे, ठीक आहे, मुलींना छेडणे, मुलांसाठी, ठीक आहे, त्यानंतर असे कृत्य करणे, आणि त्यात त्यांना काय म्हणतो, सॅटिस्फाईड होतात ते या कर्मांमुळे. मला सांगा, एका मुलीला तुम्ही, म्हणजे एक एक्झाम्पल आहे की एका मुलीला एक मुलगा छेडतोय, तर त्याला त्यात काय आनंद प्राप्त झाला? आता झाला तरी झाला, तो इतक्या थोड्याशा वेळचा त्याचा आनंद, त्यामुळे त्याने किती पाप कर्म तो करून गेला, त्याला याची कल्पना आहे? मूर्खपणात त्याने काय केलं त्यालाच कळत नसेल. फक्त सॅटिस्फॅक्शन साठी मनुष्य कर्म करतो. बघा, पैसे कमवायचे, मी म्हणते चला आपल्या लाईफ मध्ये पैसे खूप गरजेचे आहे, कारण आपण सगळे आता मी तुम्हाला शिकवते आहे, तुम्ही माझं ऐकताय, तर हे सुद्धा आपण कशाने कनेक्टेड आहोत? लॅपटॉपने किंवा फोनने कनेक्टेड आहोत. त्याला घेण्यासाठी पण पैसेच लागले. इंटरनेट टाकून तुम्ही ऐकू शकता, इंटरनेट नसतं तर तुम्ही ऐकू शकत होते का? हे नाही ऐकू शकत होते. इंटरनेटमुळे ऐकताय, त्याच्यात पण पैसे लागतात. तर पैसे गरजेचे आहे, मी मान्य करते, पण आपण त्याचा इतका हाव ठेवायचा नाही की फक्त पैसे पैसे पैसे, मला पैसे पाहिजे पैसे पाहिजे. अरे, स्वतःच्या नीड्स पूर्ण करित्याप्रमाणे पैसे, तर त्याचा हाव करतो पैसे पैसे पैसे, म्हणजे तोच काय की मनुष्य सॅटिस्फाईड होणारच नाही. आणि असं नाही की त्याला अजून पण पैसे भेटले ना, लाखो पण पैसे भेटले, तरी तो सॅटिस्फाईड होत नाही, तरीही तो सॅटिस्फाईड होत नाही. ठीक आहे, पुढे,
Next. सर्व यज्ञ आणि तपस्या यांचा अंतिम उद्देश सर्व ग्रह आणि देवतांचा परमस्वामी आणि सर्व कल्याण करता ही चिंता म्हणून मला ओळखून ऋषी भौतिक दुःखांच्या वेदनापासून शांती प्राप्त करतात. ऍट लास्ट काय, सर्व काही यज्ञ केले, तपस्या केला, सर्व काही झालं, सगळे कर्म केले, पण ऍट लास्ट मात्र काय, तर ऍट लास्ट फक्त त्या कृष्णाला प्राप्त करायचं आहे. सगळ्या दुःखांचा समाधान करणारा पण तोच कृष्ण आहे. ठीक आहे. आपल्या लाईफ मध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात, सगळ्यांच्या लाईफ मध्ये येतात, दुःख पण येतो, दुःख पण येतो, पण मात्र तुम्हाला माहितीये लाईफ मध्ये लोक सोडून पण जातात आणि नवे लोक भेटतात पण. हे सुरू असतं, सुख दुःख सुख दुःख. आता आज सुख आहे, उद्या दुःख असेल, है ना. पण कसं असतं ना, ह्या चेन मध्ये आपण जर कृष्णाशी कनेक्टेड असलो तर मात्र आपल्यावर त्या गोष्टींचा इतका इफेक्ट होत नाही. ठीक आहे. ओके. तर काय शिकलो मग पाचव्या अध्यायामध्ये आपण? संन्यास किंवा कर्मयोग काय श्रेष्ठ आहे? कर्मयोग. संन्यास ते कर्मयोग. निष्काम कर्म म्हणजे बंधनातून मुक्त करते आणि सर्वोच्च वर लक्ष केंद्रित करून मुक्ती. या गोष्टी आपण शिकल्या. ओके. त्यानंतर क्विज साठी तुम्हाला लिंक तर ऑलरेडी दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर युट्यूब चॅनल आहे इस्कॉन राधा गोविंद टेम्पल मँगलोर, तुम्ही त्याला सबस्क्राईब करा तर तुम्हाला अजून क्लासेसचे अपडेट त्याच्यावर भेटतील. हा जो आहे हा अडल्ट साठीचा आहे, तुमच्यासाठी सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी हा युथ साठी चॅनल आहे. ओके. अजून एक गोष्ट सांगते, 5 अध्याय आपले संपलेले आहेत. क्विज घेत राहा, क्विज कंप्लीट करीत राहा, कारण कंटिन्युअस चॅप्टर झाल्यावर लगेच क्विज घ्या, कारण आपण डिले करतो ना कोणत्याही गोष्टीमध्ये तर मग ते राहूनच जातं, मग ते काही होत नाही. म्हणून झाला क्लास की लगेच आधी काय करायचं, क्विज, त्यानंतर बाकीचं सगळं कार्य करायचं. ठीक आहे. क्विज झाल्यावरच सर्टिफिकेट भेटेल, त्याआधी भेटणार नाही, आणि क्विज बी नाही भेटणार नाही जर क्लासेस पण कंप्लीट केलेल्या असल्या तरी क्विज खूप गरजेचे आहे. ओके. आज होता 5th अध्याय, बोलता बोलता 5 अध्याय संपले आहेत, उद्या असेल 6th अध्याय. ठीक आहे. थँक्यू. ओके. हरे कृष्णा माताजी.